कोल्हापूर, सांगली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 3000 पेक्षा अधिक मंदिरांचं व्यवस्थापन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडून पाहिलं जातं। या समितीवर गेली 5 वर्ष अशासकीय मंडळ आलेलं नाही। त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे देवस्थान समितीच्या प्रशासक पदाचा कार्यभार आहे। दुसरीकडे देवस्थान समितीच्या सचिवपदी शासनाकडून मंत्रालयातील वित्त विभागाच्या सहाय्यक संचालक वर्षा साळुंखे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। त्यामुळे प्रभारी सचिव पदाचा खेळ आता थांबलाय। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचं अध्यक्षपद आणि समिती सदस्यपद याला मोठा मान आहे। शिवाय समितीचं सचिव पदही त्याच तोलामोलाचं समजलं जातं। त्यामुळेच देवस्थान समितीवर वर्णी लागण्यासाठी नेहमीच चढाओढ सुरू असते। पण गेल्या 5 वर्षापेक्षा अधिक काळ देवस्थान समितीवर अशासकीय मंडळ नियुक्त झालेलं नाही। जिल्हाधिकाऱ्यांकडेच समितीच्या प्रशासक पदाची धुरा आहे। सन 2021 ते 2026 या कालावधीत देवस्थान समितीचं सचिव पद शिवराज नाईकवाडे यांच्याकडे होतं। काही दिवसांपूर्वी केशव जाधव यांची सचिव पदावर नियुक्ती झाली, पण त्यांनी हे पद स्वीकारण्यास रस दाखवला नाही। परिणामी नाईकवाडे यांच्याकडे सचिव पदाची जबाबदारी टाकण्यात आली, पण आता देवस्थान समितीला पूर्णवेळ सचिव मिळाले आहेत। मंत्रालयातील वित्त विभागातील सहाय्यक संचालक वर्षा आनंद साळुंखे यांची 3 वर्षासाठी देवस्थान समितीच्या सचिवपदी नियुक्ती झाली आहे। यापूर्वी शुभांगी साठे यांनी सचिव म्हणून काम पाहिलं होतं। त्यांच्यानंतर वर्षा साळुंखे या दुसऱ्या देवस्थानच्या महिला सचिव ठरल्या आहेत।